नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बेसनाचा शिरा. तर याचा आधी आपण कणकीचा आणि रव्याचा शिरा बघितला आहे. आज आपण बेसनाचा शिरा कसा बनवायचा हे बघणार आहोत. इथे आपण 3 ते 4 टेबलस्पून तूप घेतलं आहे आणि तूप छान गरम झालं. यात आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं. तर इथे आपण 1 वाटी बेसन याच्यामध्ये घातलं आणि हे आपल्याला सारखं असं परतवून घ्यायचं. तर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे असं सारखं परतवायचं आहे. तर मीडियम फ्लेमवर आपण हे बेसन छान भाजून घेणार आहोत. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे बेसनाला छान तूप सुटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे बेसन छान भाजले गेलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे. तर एका वाटीला अर्धी वाटी साखर असं आपण प्रमाण घेतलं आहे. तर साखर याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची. तर अशी साखर आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि 1 कप दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचं. तर थंड किंवा गरम कोणतंही दूध आपण इथे याच्यामध्ये घालू शकतो. तर इथे आपण दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर आपल्याला हे सारखं असं मिक्स करून घ्यायचं. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे, साहित्य पण खूप लागत नाही आणि चवीला पण छान होतो हा बेसनाचा शिरा. तर नक्की करून बघा. आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण पूर्ण 1 कप दूध याच्यामध्ये घातलं आणि असं छान मिक्स करायचं. तर याच्यामध्ये बदामचे काही तुकडे आपण घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता. वेलची पूड घालायची आहे 1 टीस्पून. आणि हा शिरा तयार झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला 1 टेबलस्पून तूप घालायचं. इथे आपण 1 टीस्पून वेलची पूड घातली आणि 1 टेबलस्पून तूप घातलं आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. तर इथे आपला हा झटपट असा बेसनाचा शिरा तयार झालेला आहे. नक्की करून बघा, छान होतो आणि पटकन होतो. खूप वेळ आपल्याला हा शिरा बनवण्यासाठी लागत नाही. तर इथे आपला हा बेसनाचा शिरा तयार आहे. हेल्दी रेसिपी आहे आणि चवीला पण छान होतो. तर इथे आपला हा शिरा तयार आहे.